तर प्रहार पक्षाकडून दिनेश बुब आता अमरावती लोकसभा लढणार आहेत। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला। नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रहारकडून दिनेश बुब हे निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे अमरावतीमध्ये आता नवनीत राणा यांच्या समोर दिनेश बुब यांचं आव्हान उभं असणार आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात आता नवनीत राणा विरुद्ध प्रहारचे दिनेश बुब असा सामना रंगणार आहेत। आपल्या सोबत स्वतः दिनेश बुब आहेत। बुब, पहिले तर खूप खूप अभिनंदन। प्रहारमध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केला आहे, निवडणुकीला सामोरं जात आहेत, पहिल्यांदाच लोकसभेच्या। काय एजेंडा आहे, काय सांगणार? निवडणुकीचा अजेंडा असा आहे की अजेंडा लोकांनी ठरवलेला आहे, कोणाला पाळायचं। आता कोणाला निवडून द्यायचं हा प्रश्न लोकांसमोर होता, तर आपण त्या हिशोबाने माया विचार करा म्हणून प्रहारनं ही उमेदवारी दिलेली आहे। आणि राहिला अजेंडा, तर आम्ही लोकांना एवढं आश्वस्त करू इच्छितो की आपण जर मला विजयी केलं तर निश्चितपणे तुम्हाला अशा पश्चाताप होणार नाही का चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलं, तुम्हाला अभिमान होईल, असंच काम मी करणार आहे। नवनीत राणांच्या पराभवासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात? नाही, मी स्वतःच्या विजयासाठी आणि जिल्ह्याच्या हितासाठी, भावी पिढीला एक आदर्श व्हावा असा लोकप्रतिनिधी आणि असं कार्य संघटनात्मक हे लोकांना दर्शवण्यासाठी माझी उमेदवारी आहे। लोकांनी तुम्हाला उभं राहायला सांगितलं असं तुम्ही सांगितलेलं आहे। प्रत्येक पक्षातल्या नेत्यांचे फोन आलेत, कोणाकोणाचे फोन आलेत, कोणी सांगितलं तुम्हाला उभं राहिलं पाहिजे? मला असंख्य फोन आले, आजपासून नाही तर जवळपास 3 महिन्यापासून फोन चालू आहे। कॅमेरामॅन दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।